सरळ स्पष्टपणे ते मांडलं होतं, पण प्रश्न विचारत राहायचे, वाटेल ते बरळत राहायचं, की मला वाटतं तुम्हाला सवयच लागली आहे. आत्ताच्या घटकेला तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्याची मी थेट उत्तरं देते. एक, तुम्ही म्हणालात की ती व्यक्ती कोण होती तुम्हाला माहित नव्हती, अनोळखी व्यक्ती होती, असं तुम्ही एका व्हिडिओमध्ये म्हणाला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणतात ते ॲपद्वारे केले. आता तुम्हाला पूर्णपणे पुन्हा एकदा सांगते की एक, तर ती व्यक्ती अनोळखी होती, त्याचे डिटेल्स मला आलेली CDR ही सगळ्या यंत्रणांना पाठवली, हे मी पहिल्या दिवशी म्हटलं. त्याच्यातला भाग नंबर 2 की क्लॉड नावाचं अँथ्रॉपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे. आता हजारो नंबरमधनं एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, शेलार, चंद्रकांत पाटील यांचे नंबर शोधणं खूप कठीण आहे, कारण ती हजारो नंबर्स आहेत. कार्यालयाकडे दिलेली आहे, मला मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिलेली आहे आणि तेजस्वी सातपुतेंना दिली आहे. एवढंच नाही तर मी डीजींची भेटायची देखील वेळ मागितलेली आहे. त्यांना जे जे हवं ते मी त्यांच्याकडे सुपूर्त करेन. त्यामुळे अंधाऱ्यांना त्याच्यात काळजी वाटण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही म्हणालात की कुठली ॲप आहे, तर तुम्हाला मी मुद्दाम सांगते, क्लॉड नावाची ॲप आहे, जी तुमच्या सेलफोनवर सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि ती तुम्ही जरूर करावी, म्हणजे असे प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत. मला असं वाटतं की 12 गुन्हे दाखल झाले आहेत, रोज नवीन माहिती समोर येते आहे. आता SIT काय तपास करते आहे हे तर काही रोज सांगता येणार नाही. SIT योग्य वेळी त्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती सांगेल. मला असं वाटतं SITवर सर्वांनी विश्वास ठेवावा. SIT उत्तम काम करते. घरात प्रकरणातले व्यवहार सगळे ईडी चौकशी होणार का व्यवहारांची, आणि दुसरं म्हणजे सरकार जमा होणार का जमीन? असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं ते आम्ही करू. अंजली दमन यांना एक CDR मिळालेला आहे आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहे. बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा CDR हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा CDR कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी संमिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही आहे.